नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आता सर्व सरकारी योजनांचे पैसे थेट तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। निराधार योजना, संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना किंवा लाडकी बहीण योजना अशा सगळ्या योजनांचे पैसे या खात्यामध्ये जमा होणार आहेत। पण हे कसं चेक करायचं आहे आता तुम्हाला मी हा प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, कारण इथे तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळत राहते। चला सुरू करूया। तुमचं डीबीटी लिंक बँक अकाउंट कसं शोधायचं? मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर जा, तिथे सर्च करा npciorg.in या वेबसाईटवर जा। तुम्हाला या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता। ही वेबसाईट उघडल्यानंतर खाली थोडं स्क्रोल करा, इथे तुम्हाला कंझ्युमर प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर शेवटचा पर्याय तुम्हाला इथे दिसेल आधार सीडिंग इनेबल, हा पर्याय तुम्हाला इथे निवडायचा आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। नवीन इंटरफेस उघडेल। डाव्या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला एक 4 रेषा असलेलं बटन आहे, त्याला उघडायचं आहे। इथे तुम्हाला आधार मॅप स्टेटस हा चौथा ऑप्शन निवडायचा आहे। तुमचा आधार नंबर तिन्ही बॉक्स मध्ये भरायचा आहे। तुम्हाला इथे आधारची साईड दिसते, त्यामध्ये तुमचा आधार नंबर तिन्ही बॉक्स मध्ये बरोबर भरायचा आहे। खाली दिलेला कॅप्चा हा बरोबर टाकायचा आहे, जेणेकरून तुमचा काहीही चूक होणार नाही। त्यासाठी खाली दिलेला सर्व कॅप्चा आहे तुम्हाला बरोबर टाकायचा आहे। आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येईल। ज्या मोबाईल नंबरशी तुमचा आधार नंबर लिंक आहे त्या नंबरवर तुमचा OTP येईल आणि खाली स्क्रोल करून सबमिट बटनावर क्लिक करा। इथे नवीन एक पेज ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड कोणत्या बँकशी लिंक आहे ते दिसेल। मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर डीबीटी असल्यास तुमचे खाते योग्य प्रकारे लिंक झालेले आहे। लिंक असलेले बँक खाते तारीख आणि डिटेल्स दिसतील। तुमचे जे सर्व काही डिटेल असतील ते दिसतील तिथे। जर वेबसाईटवर बँक डिटेल दिसत नसतील तर काही सोप्या पद्धत सांगतो तुम्हाला। जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या। इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये नवीन अकाउंट ओपन करून घ्या। तुम्हाला पोस्ट ऑफिस कडून कार्ड दिलं जाईल। अकाउंट उघडल्यानंतर 1 दिवसात डीबीटी साठी तुमचं खातं लिंक होईल। मित्रांनो, आता सर्व सरकारी योजनांचे पैसे एका ठराविक खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे तुमचे डीबीटी अकाउंट वेळेवर लिंक करा आणि योजनांचा लाभ घ्या। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर मित्र आणि परिवारासोबत शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करा। पुढील महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तयार राहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।